तर आज आम्ही आलो आहोत डोंबिवलीला या खाऊ गल्लीवरती रेड टाकायला बघायला आलो आहोत की इकडचे फूड स्टॉल वाले जेवणात टाकतात का रेड कलर. चला बघूया. डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेज जवळची ही खाऊ गल्ली. इथे 60 पेक्षा जास्त हातगाड्या आहेत आणि रोज शेकडो लोक इथं खातात. पण ही खाऊ गल्ली खरंच सेफ आहे का? कलर्स आणि इन्ग्रेडियंट खरंच योग्य आहेत का? आणि उघड्या नाल्याच्या बाजूला तयार होणारं हे जेवण आपण खरंच खायला पाहिजे का? आज याच व्हिडिओमध्ये आपण हे शोधणार आहोत. तर आता मी राधाश्रयला आलोय आणि राधाश्रय बघायला गेलं तर मी आपल्या जे हायजिनिक जी आपण शोधतो खाऊ गल्लीमधली जागा त्यातली एक जागा नक्कीच दिसली मला. आणि सगळं क्लीन आहे, प्रॉपर अरेंज आहे. OCD वाटतं ताईंना आहे, त्यामुळे ते पण सगळं व्यवस्थित लागले आहेत गोष्टी. इकडे तिकडे हसल्या त्या म्हणजे अग्री करतायत त्या. आणि त्यामुळे मला सगळं एकदम छान आणि नीट अँड क्लीन वाटतंय. पण आम्हाला एक यावेळी आम्ही जरा असं कॉन्शियस आहोत की हायजीन आहे की नाही. कारण आता जेव्हापासून मुंडे साहेबांनी घेतला हातात कारभार, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे हायजीन सर्वात इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तर तुम्ही किती हायजिनिक आहात असं तुम्हाला वाटतं? मी भरपूर हायजिनिक आहे. तुम्ही स्वतः इकडे बघू शकता. हो, दिसत तर आहे मला हा, सगळं क्लीन एकदम. आणि स्वच्छ आहे. आणि जे प्रोडक्ट पण यूज करतो 100% ओरिजिनल आहेत. हा, त्याच्यामध्ये काही म्हणजे आपण तुमचं बटर आहे का? येस एक्झॅक्टली. हो हो, आणि तुमचं चीज आहे का? येस एक्झॅक्टली. मी दाखवू पण हो, शकते. प्लीज दाखवा आमच्या लोकांना, कारण आम्हाला जेन्युइनली दाखवायचं की लोक किती प्रामाणिकपणे काम करतायत. ओरिजिनल गोवर्धन चीज हे बघा, गोवर्धन चीज त्यांना दाखवलेलं आहे. बघून घ्या. आणि विंटर आणि मान्सून मध्ये आम्ही अमूल यूज करतो कारण हे थोडं मेल्ट होतं ना ओ समर मध्ये. येस. ओ नाईस. आणि तुमचं मग मेयो बिओ कुठलं असतं की मेयो वापरता तुम्ही? मेवो वापरते पण सगळे ब्रँडेड. ओटकर नाही तर विभा, दुसरं काहीच नाही कुठलंच नाही वापरत. वापरत? आणि मेजरली काही गोष्टी मी स्वतःच बनवते. ओके, मग सगळे सॉस विभाचे आपले आहेत. येस, विभा किंवा ओटकर. आणि बटर? बटर पण मी ह्याचं वापरते, मदर डेअरीचं यूज करते. अरे वा, ताई एकदा आपलं नाव सांगा ना. माझं नाव नम्रता शिराळकर आहे. आणि आम्ही मागवला होता पिझ्झा, पण आमच्याबरोबर आज आहे आमची खुशी. तिने खुशी सांगितलं की इकडे पिझ्झा नको मागवू, इथे तू खा पनीनी. आणि का तू पनीनी मागवलंस इथे? कारण की पनीनीची क्वालिटी, ब्रेडची क्वालिटी आणि सॉसेसची क्वालिटी मला खूपच आवडली आहे. म्हणजे पिझ्झापेक्षा तरी मला वाटतं की पनीनी खाल्लं पाहिजे. आणि तुम्ही खुशीला बघितलं तर तिच्या गळ्यामध्ये एक गोष्ट नोटीस कराल, ती आमची जेनझी माळकरी आहे. आणि त्याच्यामुळे हा आजचा एपिसोड पण अख्खा प्युअर व्हेजिटेरियन असणार आहे. तुम्हाला आजच्या खाऊ गल्लीमध्ये आम्ही सगळं प्युअर व्हेज दाखवणार आहोत. त्यामुळे आज एकदम सात्विक होतोय का एपिसोड तर बघूया. इथे मी नाही खातोय, नकोच खाऊया, अवॉइडच करूया जरा. बघायला जशील तर एकदम तसं हे छान आहे, टेक्स्चर कडक आहे, म्हणजे चांगला टोस्ट झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्न, कांदा, कॅबेज, टोमॅटो आणि सॉस सगळं दिसतंय. एक चांगली गोष्ट काय ना, पनीरचा जो ब्रेड आहे तो मल्टीग्रेन आहे आणि तो जरा बेटर आहे. मला तर आवडताच. चांगला आहे. आणि मग त्याच्या आतला जो ऐवज आहे तो कम्पॅरेटिव्हली मला असं कमी वाटला. फिलिंग थोडी म्हणजे ब्रेड जास्त फील होतो आणि आतली फिलिंग कमी होते. म्हणजे मला वाटतं जरा फिलिंग कमी आहे आम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये. मला सांगा की हे जर नवीन चाललं आहे की आपण सगळ्या ठिकाणी हायजिनिक असलं पाहिजे, एक्झॅक्टली. यावर तुमचं मत काय आहे पर्सनली ॲज अ वेंडर? तुम्ही जेव्हा काम करता तुमचं मत काय याच्याबद्दल? हायजिनिक असलंच पाहिजे कारण आपण जर एखादी गोष्ट, आता तुम्ही ही गोष्ट घरी खाल का? नाही खाणार ना. मी हा विचार करते की जे आपण घरी खातो तेच इकडे आम्ही देतो. आमचं पण तेच म्हणणं आहे की सगळ्यांना हायजिनिक द्या आणि चांगलं द्या, कारण आपण एवढं पे करतो. आता माझ्याकडे पण स्पेशली लहान मुलं वगैरे येतात तर त्यांच्या हेल्थशी आपण नाही खेळू शकत. बरोबर. सो माझं एक हे थॉट प्रोसेस आहे आणि त्यानुसार मी इकडे सगळे असे प्रोडक्ट ठेवते. यांचं जे सॉस आहे ना ते सॉस, केचप जे आहे ना ते ओटकरचं आहे, डॉक्टर ओटकरचं. आपण जिथे नॉर्मल स्टॉल वरती बघतो ना तिथे नॉर्मल असे साधे केचप असतात जे थोडे कमी प्राइस मध्ये आपल्याला मिळतात, पण इथे केचप मध्ये पण त्यांनी काही कमी नाही केलंय. नाही, चांगला लागतो. म्हणजे खाल्ला पण मी नका, असं अजिबात जास्त हेवी पण नाही आहे. आणि संध्याकाळच्या क्विक बाईट जे लागतो ना आपल्या, संध्याकाळची भूक लागते छोटी जेवणाच्या आधीची, त्यासाठी परफेक्ट आहे. हो, माझ्याकडे ट्रिपल थम्सअप, एक थम्सअप तुझं येस. ऑफिशियल ट्रिपल थम्सअप आहे. तुझ्याकडनं? माझ्याकडनं तर सिल्वर याला, तिच्याकडनं सिल्वर दे, मग तुझ्याकडनं माझ्याकडनं सिल्वर थम्सअप. त्याच्याकडे सिल्वर थम्सअप आहे. आता पुढचा जो आयटम आहे तो इकडचा फेमस आहे, जो आहे गार्लिक ब्रेड. बरोबर. आणि हा 80 रुपयाचा आहे, राईट? तर गार्लिक ब्रेडचं एक अशी गंमत आहे की वरून हा सॉफ्ट आहे आणि खालून हा जरा क्रंची क्रिस्पी आहे. आणि वरून त्यांनी चीज पण स्प्रेड केलंय. गार्लिक फील होतोय.
स्ट्रॉंग फ्लेवर आहे गार्लिकचा तो गार्लिकचा हो. है. गिर गया मैं. क्या करेगा अभी. नहीं मोच आ गया पूरा फ्रैक्चर. संभाल के चलना. यार क्या बोलेंगे अभी रोड कैसा खड्डा वाला है अपना. सरकार को बोला ना खड्डा बंद कर. म्हणजे याचं ना कसं आहे की वरून फुल सॉफ्ट आहे आणि खालून तो जो क्रिस्पी झाला क्रंची झाला एकदम फ्राय केल्यामुळे आणि चीज पण छान स्प्रेड झालंय आणि ओरेगानो पण चांगलं लागतं आणि गार्लिक पण खूप छान लागतं. हो आणि 2 प्रकारचे चीज आहेत. एक आपण खाली टाकलेलं चीज आहे आणि वरतून लिक्विड चीज पण लिक्विड चीज आहे पण टाकलंय हो त्याच्यामध्ये मजा आहे हो आणि बाकी चव चांगली आहे गार्लिक मस्त आणि हलका फुलका आहे. हो क्वालिटी फूड खातोय हो नो ते पण डाऊट 80 रुपयात. या गार्लिक ब्रेडला माझ्याकडनं देऊ शकतो मी सिल्वर थम्सअप येस सिल्वर ऑफिशियल. गेल्या काही महिन्यांमध्ये तुकाराम मुंढे आणि एफडीएच्या कारवाईमुळे फूड सेफ्टीचा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. स्ट्रीट फूडमध्ये वापरले जाणारे कलर्स, इन्ग्रेडियंट आणि हायजीन याच्याकडे आता जास्त गांभीर्याने पाहिलं जात आहे. त्यामुळे आज आम्ही या खाऊगल्लीत फक्त कुठे काय खायचं ते एक्सप्लोर करणार नाही आहोत, तर इथलं फूड किती सेफ आहे तेही बघणार आहोत. यांच्याकडे एक सोया चिली फ्रँकी दिसतंय आणि आपण जे म्हणतोय की आपण रेट टाकायला आलो आणि यांचं सगळं दुकानात रेड आहे. तर बघूया काय खायचं आपण इथे. हॅलो आवडतात ना. थँक्यू सो मच ताई. तर आम्ही आज एपिसोड हाच करतोय ताई. तुकाराम मुंडे बसनं जे आता हायजीन वरती आलंय तर आता हे लोक फॉलो करतात का हायजीन काय आहे तुम्हाला काय वाटतं झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे हायजीन झालं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही आता खाऊ गल्लीमध्ये खायला येता बरोबर. मी आता फर्स्ट टाइम आलेली मी इकडे जास्त येत आहे. माझे मुलं येतात हा मी येत नाही. मी डॉक्टरकडे आली होती म्हणून आली इथे. अच्छा डॉक्टर म्हणतात बाहेरचं खाऊ नका आपण पहिलं बाहेरचं बाहेरचं खायचं. तर तुम्हाला काय वाटतं सगळं कसं चाललंय हे. आता तर सध्या ते व्यवस्थित दिसतोय पण एवढं त्याप्रमाणे एवढ्या लोकांनी सुधारणा नाही केलेली आहे. नाही केलेले आहेत ना. नाही केले. आता तुम्ही कुठे इकडे काय खाणार आहात. आता इकडे पार्सलसाठी फक्त ऑर्डर काय दिलं ऑर्डर. बघतो मंचुरियन बघतोय. दादा आपका वीडियो करेगा चलेगा हम लोग. तो हम लोग ना आता काय घाललंय तुकाराम मुंडे का इफेक्ट बहुत बढ़ गया है माहिती आहे तुम्हाला. मराठी की हिंदी आहे. मराठी चालेल ना. परफेक्ट आहे काय मस्त यार. तर मला सांगा आता मुंडे इफेक्ट असल्यामुळे हायजीन खूप वाढलंय तर हायजीन बद्दल काय म्हणतात मत आहे तुमचं. आपला तो सर सही है. हाँ हाइजीन होना चाहिए कि नहीं. हाँ हाँ हाइजीन होना चाहिए. तो फिर आपका दुकान में लगता है आप हाइजीनिक है. अभी तो फिलहाल नहीं है बट वो करेंगे अभी चेंजेस. पर होना चाहिए ना हाइजीनिक होना चाहिए ना आपको भी लगता है. हाँ और फिर वो अपना उनको मैं दे दूंगा. और अपना भी बोलता है कि ये पनीर जो यूज करते हैं वो नहीं वो असली अभी नकली- यूज ही नहीं कर रहे हम लोग इसके लिए. वो पनीर यूज नहीं नहीं करते. इसके लिए और यूज अपना सोया कहाँ से आता है फिर. सोया है बराबर. बराबर दुकान से आता है सब आपको पता है कहाँ से वो भी FSI वाले दुकान से आते हैं आपका. चला बोलतो तरी आहे बाबा ऍटलीस्ट येतोय म्हणून. आणि पनीर त्यांनी आता आणणंच बंद केलंय. बंद केलं. सो पनीर वापरतच नाहीत ज्या गोष्टी नाही टेन्शन त्या वापरतच नाहीत. और बटर कुठलं असतं बटर आपलं अमूल होतं कुठलं असतं बटर. तो नॉर्मलच आहे. नॉर्मलच आहे म्हणजे बटर नक्की नाही. बटर जास्त आपण लावतात ना. तुझा बटर दाखवा कुठलं आहे. हा दादा बटर दाखवा कुठलं आपलं. बटर आता संपलाय तो. बटर संपलंय बोलतो. पनीर आहे पनीर नाही बटर आहे बटर संपलंय बोलतो. तर विदाउट बटर कसा बनवतो आता. आता विदाउट बटरचा. तर काय वाटतं आता इथे एकंदरीत तुला यांचं काय. हायजीन नाहीये. रंग तर असणार आहेत. हो ना. बटर पण बेटर वाटत नाही पण असं मला. पण आहे की बिचारा ह्यांची पण चूक नाही का हे लोक कामगार आहेत मग ह्यांना जे सामान त्यांचा मालक देतो आणून तेच ते पुढे ते त्यांना चालवायचं आणि त्यांना असं असतं की तुम्हाला मंथली प्रॉफिट काढायचं आहे. सो त्याच्यामध्ये त्यांना ते काहीतरी असणारच आहे. त्याच्यामुळे कुठेतरी खाणाऱ्यांनी पण हा प्रश्न विचारला पाहिजे असं वाटतं का तुला. आपल्या स्ट्रीट फूडची हायजीन क्वालिटी यावरून बाहेरच्या देशांमध्ये आपली इमेज खराब होते. आपल्याला ट्रोल केलं जातं. पण प्रश्न फक्त इमेजचा नाही आहे. FDAच्या अलीकडच्या कारवायांमधून फूड सेफ्टीचे अनेक व्हायोलेशन समोर आलेत. पण आपण कस्टमर म्हणून हे किती सिरियसली घेतो. बऱ्याच वेळा इंडिया आहे रे चलता आहे सब असं म्हणून आपण सगळं इग्नोर करतो. पण शेवटी आपण जे खातोय ते सेफ आहे का हा प्रश्न आपण सिरियसली एक सुजाण नागरिक म्हणून विचारायलाच पाहिजे. डॉक्टर बाळासाहेब लाहोर. अरे वा आपल्यावर डॉक्टर साहेब आहेत. खाऊगल्ल्या नीट झाल्या पाहिजे. तिथं स्वच्छता असली पाहिजे आणि भेसळीचे कुठलेही पदार्थ तिथं येता कामा नये. आणि एकंदरीत काय की लोकांचं आरोग्य बरोबर आणि त्यांचे जे काही सुरक्षा आहे ती सुरक्षाही सांभाळली पाहिजे. पण हे सगळं लोकांच्या तुम्हाला वाटतं खाऊगल्लीमध्ये पॉसिबल होऊ शकतं. सगळं नाही पण त्याला जरा थोडेसे नियम लावावे लागतील
आता विशेषतः कसं आहे की हे ज्या सगळ्या टपऱ्या किंवा स्टॉल जे लावलेले आहेत हा हे सगळे स्टॉल आहेत ते व्यापारी दृष्टिकोनातून आलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये आता बनवताना तेलाची क्वालिटी बघितली पाहिजे. त्याच्यानंतर पण कोणी बघितली पाहिजे? ही त्यांनीच बघितली पाहिजे. त्यांच्यावर ही बंधनं घालून दिली पाहिजे. आता मला सांगा, इतकी दुकानं आता लागतात, थोडी प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसरला पॉसिबल आहे की गाऊन गाड्या चेक करा? नाही बरोबर आहे. मग हे कसं आपण बघणार, कंट्रोल कसं करणार एवढा मोठ्या अनऑर्गनाइज ठिकाणी? कंट्रोल मुळात कसं आहे माहिती का, की सर्वात प्रथम जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनीच या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे की ऑफिशियल गरज झालेली आहे. गरज झाली. तर मी बीएमसी येते गाडी उचलून घेऊन त्याला काय अर्थ नाही. बरोबर. तुम्हाला एक स्पेसिफिकली जागा त्यांना अलॉट करायला लागणार आहे करावं लागते. आणि तुम्हाला नॉर्म्स टाकावे लागणार आहेत. अगदी दोन शॉप मधला फरक बघा, मी असं कम्पेअर नाही करत, पण त्या ताईला काहीतरी चांगलं करून खायला घालायचंय. ती स्वतः उभी आहे तिथे, ती स्वतः लोकल बाई आहे, ती इथे आसपास कुठे राहते, तिथे काय नोकरी करायला नाही आली आहे. हे लोक इथे नोकरी करायला आले आहेत. यांना काय फरक पडत नाही की आपण कोण आहोत, आपण लोकल आहोत, काय करतो. सो मला वाटतं ही आपली पण जबाबदारी आहे ॲज अ खाणारी लोक की आपण कोणाकडे खायला जातो. जागरूक नागरिक. त्या तव्याच्या मागे उभा कोण आहे, हो, आणि त्याचं इंटेन्शन काय? हा, त्याचं इंटेन्शन काय. सो इथे मी नाही खात आहे, नकोच खाऊया, अवॉइडच करूया जरा, कारण आपल्याला दिसलेली परिस्थिती. हो हो हो. आपण रस्त्यावर खाताना चव, क्वांटिटी आणि प्राइस बघतो, पण त्यामध्ये नेमकं काय वापरलं जात आहे त्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. कलर असो, तेल असो किंवा इन्ग्रेडियंट, हे सगळं सेफ आहे का हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आज आम्ही ह्याच गोष्टी इथे चेक करणार आहोत. काय कॉम्बिनेशन बरं, बिर्याणी अँड मोमोज कॉर्नर, दोन वेगवेगळे, म्हणजे एक नॉर्थ आणि एक नॉर्थ ईस्ट असं त्यांनी फुल जुळवलं आहे एकदम गोष्टी. ताई आपलं नाव सांगा ना. भाग्यश्री. भास्कर गावडे. ॲक्च्युली हायजीन तर खूप इम्पॉर्टंट आहे तसं बघायला गेलं तर. हां, तुकाराम मुंडे जे पण करतात ते खूप चांगलं काम करतात बेसिकली. आणि ॲक्च्युली ते ज्या प्रकारे फोकस करतात हायजीनवर हां. ते खूप चांगलं आहे तसं बघायला गेलं पण तर. आता आपण खाऊगलीत खाणारी माणसं आहोत आणि आपल्याला हायजीन माहिती आहे. ती हसते, ताई हसते मागे. ताई तू अशी बोला तिकडे. आता आपल्याला रियालिटी माहिती आहे की काय आहे. मग आता ही अख्खी खाऊगल्ली एका नाल्याच्या समोर आहे आणि त्यांना ही जागा अलॉट केलेली आहे. तर ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? हायजीन तर इथे नाहीच आहे हां, आणि सपोर्ट तर आम्ही करतो जे करतायत मुंडे सर, बट स्टील कधी कधी भूक लागली की काहीतरी असं खायचं मन करतं. नाही, आणि ते पण आहे ना की या सगळ्या खाऊगल्ल्या पण का जातो, कारण इथे स्वस्त पण आहे. येस, या टेस्ट पण एक असते इकडे तसं बघायला गेलं तर. भैयाच्या हातची भेट खाय बरं वाटतं ना आपल्या शेवटी, किती पण झाली तर. कारण कुठे कुठे गेले हात आपल्याला काय माहिती. ऍक्च्युली हे डायलॉग आपण कधी कधी मारतो ना की भाई तो कुठे Secret मसाला. सिक्रेट मसाला राईट. ती टेस्ट आता येत नाही असं खूप जण असं म्हणतात ना खूप आता. जण जेव्हापासून मुंडे सर आला तेव्हापासून टेस्ट नाही असं बोलतात. मग ते डायलॉग येतात की ते मुंडे साहेबांमुळे जेवणाचा रंग उडालाय. दादा कैसे हो? टेंशन में आ गए एकदम आप मेरे को देख के. हाँ, आप दादा आपका है? अब नाव सांगा ना दादा. मनोज कुमार पाटील. आपको मराठी समजेगा मैं बोलेगा तो? हा बोले. हां, तर मला सांगा, आता तुकाराम मुंडेंचा इफेक्ट नवीन आलेला आहे आणि तुकाराम मुंडेमुळे सगळीकडे हायजीन असलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? ऐसा जो मेरे को नहीं है. हमको भी वो है कि सफाई वगैरह क्या है, सफाई वफाई होना चाहिए. कलर वगैरह नहीं चाहिए उनको. हाँ, तो कलर नहीं यूज करते अभी आप? नहीं अभी नहीं करेगा. अच्छा, अभी करो ही मत, हाँ, अभी नहीं अलाउड करेगा. नहीं है वो अभी करने नहीं को. करेगा. और अभी वो जो तेल भी बोल रहे हैं ये आप तेल जो यूज करते हैं ये आप हर टाइम चेंज करते हो कि कैसे रखते डेली हो? का चेंज करते हैं, सनफ्लावर का उन्हें करते हैं. सनफ्लावर का यूज करते हैं और डेली चेंज होता है. Daily और आपका मोमो कहाँ से बनता है? मोमो खुद बनाता हूँ. वो ये कितना वो धारावी से नहीं उठा के लेके आते हैं ना? नहीं मैं खुद बनाता हूँ अपने हाथ से. वो चीज़ में मजा नहीं है. नहीं ना. आम्ही फ्रेंड्स लोक चायनीज कॉर्नरला जायचो आणि एक डायलॉग असायचा आमचा की सर ते सॉरी त्याच्यामध्ये ना तुम्ही अजिनोमोटो नका टाकू. इव्हन वी डोंट नो की का नको टाकू. एकाने कोणीतरी सांगितलं होतं की अजिनोमोटो नका टाकू म्हणजे हो, ते. अरे आता अजिनोमोटो हा प्रश्न असा आहे ना की आता नवीन रिसर्च आलाय अख्खाच्या अख्खा, ज्यात सांगितलंय की अमेरिकेची ही काहीतरी कॉन्स्पिरन्सी होती. त्यांनी मुद्दामून अजिनोमोटो हा ब्रँड बिकॉज तो चायनीज आहे त्याला त्यांनी बदनाम केलं, पण अजिनोमोटोमध्ये असं काहीच नाहीये जे हानिकारक तेच आहे. बोलतोय ना मी, कोणाला माहितीच नाही. एकाने सांगितलं म्हणून सगळे चालू झाले आपलं नको टाकू म्हणून. त्याच्याने हार्ट अटॅक येत नाही. अरे कोणाला माहिती कोणाला माहिती आहे टेस्ट वेगळी होते, कोणालाच काय आयडिया नाहीये. एक बोलला म्हणून सगळे बोलले. सो कसं आहे की ठीक आहे ते लोक चांगलंच करतात जे काय करतात ते. ऍटलीस्ट ज्यांना झिरो नॉलेज आहे त्यांना 10% आलंय नॉलेज. बरोबर, बरोबर. कसं राहायचं. नाही, आता मेन ना काय झालंय, आता आफ्टर दॅट प्रोटेस्ट सगळ्यांना अकाउंटेबिलिटी बद्दल एक आलेलं आहे जागरण की बाबा आम्ही जर कुठली गोष्ट करतोय हे कशामुळे होतंय आणि आपण पनीर घ्यायचं बंद केलं ना
सेम आता अंडी खायला पण घरात भीती वाटते की ते अंडी आहेत की नाही बरोबर बाई. तुझं मोमो आलं, तू खाऊन घे मोमो. ऍक्च्युली हे तुम्ही बघा ना, टोटली हायजीन आहे, तसं काय प्रॉब्लेम नाही, आपण खाऊ शकतो. कारण घेण्याचा शाईचा पण प्रॉब्लेम होऊ तो आता हे पण म्हणतात की हे पेपर ऑपरेशन आहे, याच्या शाही पेपर जाते. भाई, पेपर बंद करा आता. हा भाई पेपर नको युज करू. पेपर नको यूज करो. नाही, त्याला कळत नव्हतं मराठी. तो हा विचारा तो त्याला पेपर झालं काय बाद ना. में बंद करना पडेगा, पेपर नहीं चलेगा. टेंशन में आलाय तो. हो येणारच ना भाई. आप तो यहाँ के लोकल नहीं हो, आप कहाँ से लोग बेचारे अपना पेट भरने के लिए यहाँ पे आए हो, तो आप अगर आज आए हो, आज आप खाने को दे रहे हो, किधर कुछ गलत हो गया आप तो भाग जाओगे. नहीं भागे, मेरा मकान वगैरह सब यहीं पे है. यहीं पे यहीं पे है. आप कहाँ पे रहते हो दादा? मेरा आसदे गांव में रहता हूँ. अच्छा, मेरा मकान भी है. मैं 13 साल से धंधा इधर ही कर रहा हूँ. पण मला सांगा एक असा प्रश्न, जर तुमच्या घरात 2 झुरळ सापडले तर किचन किती दिवस बंद कराल? बंद तर नाही करणार मी, हे करेन, साफ करेन किचन नक्की. विचार करण्याचा प्रश्न आहे की तुम्ही किती दिवस बंद कराल तर तुमच्या किचन मध्ये 2 झुरळ मिळाली तर? तर त्यांनी मला आता फुल दिली आहे ही डिश. ही ॲक्च्युली मी हाफ मागितलेली. त्याने जे वर टाकले आहेत ते सॉस मला बिलकुल नाही आवडत, तर मी काढतोय ते. कुरकुरीत म्हणजे प्रॉपर कुरकुरीत आहे. हो. तगडा का लागतो हातात पकडल्या पकडल्या? मारून फेकू हा, शकतो. मारून लागेल तुला, टेंगुळ येईल मारल्यावर. गरम आहे, खूप गरम आहे. वाफ येते. डायरेक्ट काढून दिलेत खायला याला. बट मी स्वतःला ट्रेन केलं आता. 3 वर्ष मी करतोय स्वतः. मी गरम गरम खाऊ शकतो. आतमध्ये कोबी आहे, गाजर शिमला असतं त्याच्यामध्ये, आणि कोबी. कोबी हे आहे सगळ्यात गरम लागतं आतमध्ये. कोबी मेन कॅरेक्टर आहे याच्यात. कोबी मॅगवायर क्रम्स लावून ते पूर्ण पूर्ण डीप डीप फ्राय करतात. आणि हा हे लाल कलर डाला आहे थोडा ना, थोडा लाल कलर टाकलाय त्याने. कसं लागतो तुला? नॉट माय टाईप. नॉट माय काय तुला कमी याच्यात? चव. नॉर्मल फ्राईड खाऊया. टंटडान, सेम टंटडान. गोष्ट, फक्त याला ब्रेड क्रम्स नाही आहेत. हा, तरी ह्याच्यात ना त्यातला मोमो वाटतोय त्यातल्या त्यात, म्हणजे कोबीला चव त्यातलं आहे. ओव्हरऑल या अख्ख्या डिशला माझ्याकडनं मिळतोय नो थम्सअप. नो थम्स अप. हो, आम्ही रेट टाकली आणि त्यांनी म्हणजे रेट टाकली आहे. हो. तुम्ही अवॉइड करू शकता मला वाटतं हे वाला दुकान. आणि खाऊ गल्लीमध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही असे बाहेर खायला बसता, ती म्हणजे ओडोमॉस. कारण एकतर इथे एवढ्या मच्छरांचं प्रमाण वाढलं आहे ना की तुम्हाला असं हाफ चड्डी घालून तर येऊ शकत नाही तुम्ही खायला या खाऊ गल्लीवरती. त्यावेळी तुम्हाला असं लागतं. आणि डोंबिवलीमध्ये तर याची खूप जास्त गरज आहे. कमेंट करून सांगा कोण कोण ओडोमॉस घेऊन फिरतं त्यांच्या बॅगेमध्ये. सर आपण पुढे बघूया, काय काय वेज मिळतं इकडे. तर आत्ता आम्ही आलो आहोत अमन भेल का खजाना, जहा नाही अलाउड है खुजाना. आपण सगळे खाऊ गल्लीला विचारतो की हेल्दी आहे की नाही, ह्यांचे प्रोडक्टमध्ये भेसळ आहे की नाही, ह्यांचं तेल कुठलं वापरतात, हे तर वडापाव पाम ऑइलमध्ये बनवतात. त्यांना सगळ्यांना तो प्रश्न विचारता. पण हे जे आपली पोरं रोज खातात चिटोस कुरकुरे, ह्या सगळ्यांमध्ये पाम ऑइल असतं, सगळ्यांमध्ये. त्याचं काय? आपलं नाव सांगा ना. अमन गुप्ता. अमन गुप्ता. दादा तुमचं शॉप स्टॉल सर्वात शेवटला काय खाऊ गल्लीच्या? खाऊ गल्ली शेवटला जागा भेटली आणि मी एकदम मस्त आहे शेवटला. आणि घराकाला पार्किंग करायला सोय आहे इथे, त्याच्यामुळे मी लास्ट. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, तुला मी लास्ट दिसतोय पण इकडनं मी फर्स्ट आहे ना. हो, पर्स्पेक्टिव्हचा गेम आहे अख्खा. आणि त्याला पार्किंग पण मिळाली भरपूर सारी, त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुकाराम मुंडे कसं काम करतात? चांगलं काम करतात साहेब.
बरोबर चाललंय सगळं त्यांचं? बरोबर बरोबर एकदम चांगला काम आहे त्यांचं. मग उद्या आता त्यांचं म्हणणं आहे की पाणीपुरीवाल्यांचं पाणी पिणे आम्ही सगळं बघणार आहोत, तपासणार आहोत, तर तुम्हाला भीती नाही वाटत? नाही नाही, तुम्ही फुल आहेत रेडी? हो हो रेडीच आहे. तुम्ही तर सगळं साफ ठेवताय, पण तुमच्या मागे तर तुम्हाला तिकडे नाला आहे, तर त्या नालाचं तुम्ही तर काय करू शकत नाहीत. नाही काहीच नाही मग करू त्याचा तुम्हाला त्रास नाही होत? त्रास होतो थोडी. आम्ही स्वतः साफ करून टाकतो, ती झाडू बिडू लावतो बरोबर. आजूबाजूला. कुठला केमिकल उपयोग नाही. हा, ही पाणीपुरीमध्ये कुठलाही केमिकल नसतं. केमिकल नसतो. ती चायनीज मध्ये कुठे असतील ते बरोबर. काय माहिती नाही रंगबिंग आपल्याला. रंगबिंग आपला प्रश्न नाही, नाही. आपला रंगबिंगाचा काहीच प्रश्न नाही. खुशी शेवपुरी आलेली आहे आणि मला ऍक्च्युली खुशी झाली आहे, कारण ही मला शेवपुरीची पुरी खूप आवडते, गोलपुरी गोल हो ना, मजा वाटते खायला. एक किती रुपयाची आहे? 40 रुपये. 40 रुपये. 40 रुपये शेवपुरी आहे. आपण खाऊया. घे. तो रगडा आणि बटाटा हम्म, असं मिक्सचर आणि त्यात तो कांदा पडलाय, हम्म, त्याचा क्रंचीनेस. हम्म. शेव फक्त याची ओके, पुरी पण चांगली आहे, एवढी लगेच सॉगीने झाली आहे, त्यातल्या त्याने तग धरलाय. पण तुला चटणीची कशी वाटली? इमली जास्त मला फील लागली नाही नाही आली. ना? हा. तिखटचा स्ट्रॉंग फ्लेवर आहे जरा, तो फक्त तिखटच लागला मला, घशाला लागला आत. घे अजून एक. नाही नाही बस मला नाही. हा ग, तो जीवात काय अजून एक? पोट भरलं तुझं? नाही तिखट लागते ना मला, म्हणून मी नाही तू खात. तिखट लागली? तुला तिखट काय लागली? मला वाटतं तू असं जास्त तिखट पडलं असं, थोडं तिखट नाही आहे. तू बघ खाऊन मंगेश आणि सांग कशी वाटली तुला. थोडी तिकड आहे. तुला तिखट वाटली? त्याला कॉम्प्लिमेंट करायला ना याच्यात थोडं मीठ पाहिजे होतं. मीठ पाहिजे होतं. दादा याच्यावर चाट मसाला टाका ना अजून. खारट झाली. आता ऍक्च्युली त्याची मजा गेली. मी बोललो ना काहीतरी केलं याने. कारण आजकाल ना शेवपुरीमध्ये तो रगडा आणि बटाटा तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तो ना चांगला आहे. हो, यांची शेव पण आहेत, नायलॉन शेव पण चांगली ती पण. परत सांगतो मला आवडलं रगडा आणि बटाटा. खाऊन झाल्याच्या नंतर रगडा आणि बटाट्याची टेस्ट टेस्ट राहते, छान राहते तोंडामध्ये. त्या माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. ऑफिशियल ट्रिपल थम्सअप आहे. घेऊया का बाबाजी? स्मेल वरनं मला वाटतंय काहीतरी. काय ह्याचं बटर असतं ना इम्पॉर्टंट सर्वात. आपलं नाव सांगा ना. अशा निकम. अच्छा. प्रगती निकम. पण तुम्ही विचारता कुठलं की तुम्ही कुठलं तेल वापरता आहात? मोस्ट ऑफ द ठिकाणी विचारतोच, पण जिथे हायजीन असेल तिथे आम्ही विचारतच नाही. ऍक्च्युली यांच्याकडे आम्ही दरवेळेस येतो, अच्छा. दरवेळेस आम्ही यांच्याकडे पावभाजी खातो. हो. सो म्हणजे बघा, असे जेव्हा कस्टमर असतात रेग्युलर कस्टमर, तर माहिती आहे की भाई यांचं कधी खाऊन पोट बिघडलं नाहीये, नाही. तर भाई आपलं पण नाही बिघडणार. त्यामुळे पुढे जिथे असे लॉयल लोक आहेत, वर्षानुवर्ष जात आहेत, तिकडे टेन्शन नाही आपल्याला. आणि ताई तुम्हाला टेन्शन नाही वाटत की तुमचा लहान मुलगा पण खातोय तर त्याला काय पोटबीट खराब होईल असं? नाही नाही, तो मोस्ट ऑफ हीच खातो. अरे भाई तू माझ्यासारखा आहे, स्टाईल दे मला. थँक्यू भाई. तो लहानपणापासून खातोय, त्याला फरक पडत नाही. लोक मला विचारतात की अम्मा तू दिवसभर बाहेरचं खातो, तुझं पोट का दुखत नाही? मी एवढाच्या असल्यापासून बाहेरचं खातोय. त्यामुळे मला पण ते माझी बॉडी इम्युन झालेली या गोष्टींना घेऊन. पण आता प्रश्न बदलत आहेत. आता लोकांना हायजीन आणि या गोष्टींबद्दल जास्त अवेअरनेस आहे आणि तो बरा पण आहे. प्रत्येकाने असलाच पाहिजे, कुठे कुठे एक अकाउंटेबिलिटी असली पाहिजे की भाई का साफ नाही आहे. त्याला नाव सांगा ना आपलं. मंगेश सनस. तुकाराम मुंडे म्हणाले की ते पुढची धाड टाकणार, ते लोक टाकणार आहेत धाड खाऊ गल्यांवरती. तुम्हाला चालेल का? चालेल ना. तुम्ही रेडी आहात? रेडी आहे. आता त्यांचं म्हणणं आहे पावभाजी मध्ये सर्वात मॅक्झिमम रंग वापरले जातात. तुम्ही वापरता का रंग बिंग? नाही अजिबात. मग तुमचं कसं काय लाल रंग येतो? लाल रंग ना हे काश्मीरी मिरचीचा रंग आहे. आणि त्यात आपलं बटर कुठलं आहे? अमूल बटर. अमूल बटर. लोक म्हणतात आजकाल प्रोसेस बटर असतं कुठलं तरी. नाही अमूल बटर, अमूल चीज. अमूल बटर, अमूल चीज एकदम सगळं ओरिजिनल, नो लफडा याच्यामध्ये. नाही नाही कायच नाही. आणि पाव पण व्यवस्थित सगळे आपले. ओके. मग तुमचं काय मत आहे, हायजिनिक असलं पाहिजे की नसलं पाहिजे? असलं पाहिजे. असलं पाहिजे ना. आणि मला सांगा की तर तुम्ही काय काय काळजी घेता तुमच्या गोष्टी हायजिनिक ठेवण्यासाठी? साफसफाई, क्लिनिंग वगैरे सगळं. तुझं पाव बघितलं, पाव व्यवस्थित बॉक्स ठेवलेलं आहे. मध्ये ठेवून मग सगळं तुमचं जरी जेवण उघड्यावरती ठेवलं तरी तुम्ही साफ बीफ करून ठेवलेलं आहे. साफ सफाई. आणि मी एक बघितलं की जिकडे नवरा बायको इन्व्हॉल्व असतात तिथे स्वच्छता आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतेच. तर या कोण यांचं इंट्रोडक्शन तर करून द्या. ताई नाव सांगा ना. रुपाली मंगेश सनस. ताई कसं वाटतं तुम्हाला की तुम्ही नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बिझनेस करायला उभे आहेत? चांगलं वाटतंय खूप. चांगलं वाटतंय. आता आम्ही आलो आहोत सणस पावभाजीला आणि सणसला एक सणस पावभाजी आलेली आहे समोर, जी आहे चीज पावभाजी. त्याची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये फक्त. फक्त 100 रुपये. चीज असून पण. आणि चीज अमूलचं, असं पण नाही की खोटं आहे. आणि बटर पण असं नाही की कुठलं वेगळं आहे, बटर पण अमूलचंच आहे. मी आजकाल मानस स्टाईलने खायला लागलो आहे. यात ती मजा नाही रे, यात ती घ्यायची जी मजा आहे. हा जो फील आहे, हा जो
चाळीस हा गावची जो फील आहे घरगुती बड्डेला घरी करतात वाली आहेत ना, तशी पण नाही. म्हणजे आपण जे मालपाणीला गेलेलो बघ आणि खाल्लेली पावभाजी, तो वाला फील बिलकुल नाहीये. घरगुती पावभाजी मध्ये ना चव थोडी कमी वाटते आपल्याला, हा. पण ही चविष्ट घरगुती पावभाजी. हा, म्हणजे शेजाऱ्यांच्या घरात बनलेली पावभाजी जी आपल्या घरात अशी बनत नाही, पण शेजारीचे बाप बनवतात हो. ती पावभाजी. म्हणजे मगाशी ते दोघं जण बोलले बघ की भाई त्यांनी भरपूर पावभाज्या ट्राय केल्या आहेत या एका एरियामध्ये आणि ते इथे फायनल झाले आहेत. आणि आपल्या लहान पोराला पण ते घेऊन येतात पावभाजी खायला. खूप छान पावभाजी आहे. हो, म्हणजे डोंबिवलीत तरी मी खाल्लेली सगळ्यात चांगली पावभाजी वाटते मला. हो ना. हो. आज सकाळीच मी आणि अल्पा म्हणत होतो की डोंबिवलीत चांगली पावभाजी मिळत नाही आणि आम्हाला मिळाली आज. चीजमुळे खारटपणा पण चांगला आलाय. उलट काही काही चीज मुळे ना चव बदलते पावभाजीची, हो, तसं या. नाही झालंय याच्यात. तुझ्याकडे कुठला थम्सअप आहे? सिल्वर थम्सअप. माझ्याकडनं पण या पावभाजीला जेन्युनली मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्सअप. 100 रुपयामध्ये अशी चीज पावभाजी नाही मिळत. बघ, हायजीनचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर इथे प्रॉपर बटर पेपरमध्ये मिळतं जे ऍक्च्युअल गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला स्वच्छता मी बघतोय मागापासून कंटिन्युअसली सगळं स्वच्छ आहे. छान मेटल पण शाईन होतं त्यांचं प्रत्येक गोष्ट. हायजीनसाठी यांना माझ्याकडनं पूर्ण मार्क आहेत. दादा नाव सांगा ना. माझं कन्नन नाडर. दादा तुमचं काय मत आहे, जे स्ट्रीट फूड आहे ते हायजीनिक असलं पाहिजे की नसलं पाहिजे? हायजीन पाहिजे ना. हायजीन पाहिजे, फूड तर हायजीन पहिले पाहिजे. पण आता मला सांगा खाऊ गल्लीची जागा पण जास्त असतात, तर ही खाऊ गल्ली, आता हे स्टॉल तर क्लीन आहे यांचं म्हणणं Clean आहे. पण ते मागे नाला आहे तर त्याचं काय करणार? नाला आता बंद आहे ना, यूज नाही आहे, ऑन नाही आहे, म्हणजे चालू नाही आहे. भरलेला आहे, तुंबलेला आहे तो. नाही, हे चालू आहे, त्यांचं काम चालू आहे बघ ना. तुम्हाला वाटत असेल तर आहे, पण त्याच्यात आहे तुंबलेलं. माझा काय एक प्रश्न काय माहिती आहे का, की हे सगळं रिअलिस्टिकली पॉसिबल आहे का? पेपरवरती सगळं बरोबर वाटतं की असलं पाहिजे, पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे? प्रॅक्टिकली नाही आहे. जास्त 70% पर्यंत ठीक आहे, पण 30% तर कुठे ना कुठे होणारच. मी स्वतः आता बिझनेसवाला, मी आता इथे येऊन खातो, कारण घरी वेळच नाही मिळत आपल्याला जायला. आणि कधी बनवणार जेवण घरी? पण एक टेस्ट पाहिजे ना माणसाला. शेवटी आले आतला तो मेन जो चवीचा किडा असतो तो वळवळलेला आहे आतला. बाहेर किती नाही पण दादा, घरी किती खाणार आपण? माझा पाय फ्रॅक्चर तरी पण बाहेर पडलोच आहे. तर काय आहे ते घरी किती जाणार असं आहे ते. तो शेवटी तेच आहे की आपल्याला शेवटी हे तर रियालिटी आहे की बाहेर पडायचंच आहे आपल्याला. टेस्ट पाहिजे आपल्याला, पण त्याच्यामध्ये हायजीन. तर खाऊ गल्लीचा शेवट हा थोडा गोडव्याने झाला पाहिजे म्हणून आपण आलो आहोत रॉयल डेझर्टला. आणि इथे मस्त आपली डोंबिवलीतली पोरं काम करतात दिसतात मला मागे. आपण त्याची गप्पा मारूया चला. तुकाराम मुंडे काय म्हणाले की भाई आता नेक्स्ट जी आम्ही धाड टाकणार आहोत ती खाऊ गल्ल्यांतरी टाकणार आहोत. तुम्ही रेडी आहेत का? आता रेडी तर नसणारच, कारण सर्वांच्याच पोटावर लात पडणार, कारण इथं 60 गाड्या आहेत. हां, आता सर्वांचे इथं हे केलं तर सर्वांचं नुकसान होणार आहे. पण आता मी काय काय लोकांना विचारलं ते म्हणलं आम्ही रेडी आहोत म्हणून. येऊ दे तुकाराम मुंडेंना, आम्ही हायजिनिक आहोत सगळं. हा, हायजेनिक तर आम्ही सर्वच आहेत, असं काय हा. नाही, सर्व हायजेनिकच वापरतात. आणि आता मी बघतो तुझ्याकडे इथे सगळं असं गळलं बिळलं आहे, कुठे काय हायजीन दिसते मला रे? नाही, ते चॉकलेट कसं असं माहितीये का, आपण किती पण क्लीन केलं ना तर एक बाउल टाकलं ना हां, की तिथे चॉकलेट पडतो. म्हणून आम्ही दर 10 बाउल नंतर आम्ही साफ करतो. फ्रेश बाउल, हा. फ्रेश ब्राउनी, म्हणजे मटेरियल असतात ना ते फ्रेश पाहिजे. ओके. तुझं कुठं येतं सगळं मटेरियल तुझं? आमचा होममेड असतो. ओके, होममेड. हा, घरचंच असतं. आणि हे सॉस बिस कुठले बनतो सगळे? हे पण कंपनीचेच असतात. कुठल्या कंपनीचे आहेत? दाखव कुठला आहे? वॅन ह्युटेन. 1828 सालचा ब्रँड आहे बाई कुठला तरी. तुम्हाला माहिती आहे का? पण तुम्ही हे बघता का कधी की तू हे जे आपलं चॉकलेट असतं त्याच्या पाठीमागे ना इन्ग्रेडियंट लिहिलं असतात की त्याच्यात काय आहे. आणि याच्यात लिहिलं आहे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजेच माहिती आहे काय तुला? आयडिया नाही. तर त्याच्यात दूध नाही आहे. ओके. ह्याच्यात हे जे गोष्टी आहेत ना हे दुधापासून नाही बनलंय, हे बनलंय व्हेजिटेबल फॅट, हे त्यापासून बनलंय. माझं तेच म्हणणं आहे की आता सगळे नियम तर लागू झालेत, पण ह्यांच्यापर्यंत नियम पोचले पण नाही की काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे. त्या गोष्टी कळल्या पाहिजेत, कारण त्याशिवाय ह्यांना काय जे मार्केटमध्ये तर विचार घेतात आणि तेच वापरतायत. आणि ते पण इतके छोटे छोटे अक्षरात लिहितात आम्हाला समजत बी नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने नियम काढलाय की आता कुठले पण फूड आयटम असले त्यांनी त्यांच्या फ्रंट पॅकेटवरती लिहायचं की आतमध्ये काय आहे. फेरल रॉशर जर एकत्र ट्रेनमध्ये भरले आणि लोकल ट्रेनमध्ये जर गुदमरले तर ते असं होणार की वरून फुल फेरल रॉशर आहे, आतून फुल याचं क्रंच आहे आणि हे पॅकेजिंग पण असंच वाटतं याचं ना. व्हेरी फेडरल रॉशरवाला फील. काय बोलता पण येत नाही मला. काय बोलतात फेडरल रॉशर? काय फरेरो रॉशर? काय फ्रेंच बिस्किटचे क्रश आहे याच्यावरती. फ्रेंच बिस्किटचे क्रश आहेत. बॉन्जॉर. माझं नाव दक्ष काळाने आहे. मी आणि माझा भाऊ या कार्ट चालू केलेली आहे. आपल्या आता 3 आउटलेट आहेत. माझं वय आता 21 आहे, भावाचं 17. भाई 21 वर्षाच्या मुलांचे 3 गाडे लागलेत. काय बोलणार भाई. त्याच्याकडे तुझं पहिलं अभिनंदन की मराठी पोरगा भाई बिझनेस करतोय आणि आपल्या पोरांना मित्रांना घेऊन भावाला घेऊन काम करतोय. असं कसं आहे, जे पण कंपाऊंड्स बनतात चॉकलेट कंपाऊंड्स, तर ते फॅट स्प्रेडमध्येच बनलेले जातात, पाम ऑइलमध्ये बनलेले जातात.
आणि एक प्रीमियम येतो, बट तो स्ट्रीट साईडला किंवा कुठल्याही बजेट फ्रेंडली कॅफेला यूज करणे पॉसिबल नाही. त्याच्यात यूज होतो कोका बटर वगैरे यूज होतं. तशी जर ते वापरलं असतं त्याची कॉस्ट किती जाईल? आता हे त्याची- 150 ला आहे बरोबर? समजा हाच जो बाउल मला त्या चॉकलेटमध्ये ठेवायला लागला तर मला 300+ ठेवायला लागेल. 300+ ठेवावं लागेल. हम्म. मग कारण तुम्ही की- मला एकदा कमेंट करून सांगा की जर दादाने 300+ बनवलं आणि क्वालिटी दिली तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही खायला याल का, तर तो कधी प्रयत्न हा, करेल. प्रयत्न करू आपण. कारण बघ शेवटी काय हे लोक तेच गोष्टी विकतात जे गोष्टी खपतायत. थायलंडला मी फिरायला गेलेलो आणि त्या स्ट्रीट गल्लीचे खाऊ गल्ल्या बघशील ना एवढा साफ ना, साफ. म्हणजे आज तुम्ही हे जे पण ठेवलंय ना हे पण नसतं जेन्युइनली. मग तिकडची लोकच एवढी साफ आहेत ना की ती प्रत्येक गोष्ट तुझी क्लीन केलेली असणार, प्रत्येक गोष्ट ठेवलेली असणार, कुठलं शॅबी नाही. मला वाटतं आपण जर बिझनेस करतो तर आपल्यामध्ये कुठेतरी छान राहण्याचं पण असलं पाहिजे की बाई आपण जर छान राहिलो तर बाई समोरचा पण छान राहणार. आणि मला वाटतं मी तुम्हाला काय बोलते कारण तुम्हाला कुठे काय ओरडा बेडायचं नाही, फक्त आपण चांगलं कधी करूया. 21 वर्षाचा मुलगा आहेस तू बाहेर घराच्या पडल्या आणि धंदा करतो हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट टाइम व्हिजिट कराल ना फुल हे वेगळं दिसेल तुम्हाला. बघ मी येणार, मी इथेच राहतो डोंबिवलीला. तू हा, बोला माहिती आहे मला लोक बघणार, मी कॅमेरा घेऊन परत येणार आणि बोलणार की त्याने केलं नाही म्हणून मग लोक तो शिवाय चालेल घालणार. चालेल हा चॅलेंज घेतलं. चालेल चालेल हा, नेक्स्ट challenge 3 months on मध्ये camera. परत व्हिजिट करा तुम्ही. बघ बोललाय नेक्स्ट 3 मंथ आपण परत 3 मंथ मध्ये यायचं इकडे. चला आता खाऊन घ्या पटकन आपण. बाप रे. फेड काय रे फरेरो नाही रॉशर. हे वेगळं काहीतरी फेरेरो रोशर आहे. फरेरोचे चॉकलेट झक मारतं या समोर. बरोबर बोल. ज्यांना फरेरो रॉशर चॉकलेट आवडतं ना ते लोक वेडे होतील हे खाऊन. मॅडनेस आहे ना काहीतरी वेगळाच आहे पाहिजे. भाई. जो क्रंचीनेस आहे ना हे वरचं क्रंचीनेस आहे ना ते फुल टाइम क्रंची आहे. शेवटच्या दातात अडकलेल्या कणापर्यंत ते कणापर्यंत crunchy क्रंची आहे. आहे. चव बाप आहे ना चॉकलेटची. हो. थिकनेस पण छान आहे क्रीमचा एकदम. भाई हा आयटम मला वाटतं मी एकदा परत खाईन कधीतरी. मी तर रोज खाईल. खाऊ बोलतो शेवटचा आयटम हा एवढा असा बाप. असेल आणि त्याला माझ्याकडनं मिळेल ऑफिशियल गोल्डन थम्स अप. ही आजची आमची तुकाराम मुंडे स्पेशल खाऊ गल्ली तुम्हाला कशी वाटली? आमचा हा नवीन अप्रोच तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्हाला पाहिजे का की आम्ही असं केलं पाहिजे प्रत्येक एपिसोडला? कमेंट करून सांगा. आपण नक्कीच करूया. कारण शेवटी आम्हाला तुमची पण काळजी आहे, आम्हाला बनवणाऱ्यांची पण काळजी आहे, आम्हाला सगळ्यांची काळजी आहे. कारण आमची कंपनी माणसाला माणसाची जोडणारी कंपनी आहे. येस आणि ती मॅटर करते. कंपनी मॅटर करते.